आत्ता नुकत्याच सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीच्या दरम्यान आता काही जण हे चालू असतानाच नुकताच नवीन माध्यम हाताने वर्षानं उसगावकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे. काय सांगाल? माझी बिनविरोध निवड होईल अशी मला स्वप्नात सुद्धा शक्यता वाटत नव्हती. कारण आपण निवडणुकीला जेव्हा उभे राहतो तेव्हा पूर्ण तयारी निश्चित आपण हार किंवा जीत होईल या एका स्पिरिटने उभं राहतो. जसं 2016मध्ये मी जिंकून आले निवडणूक लढवून, तर यावेळेला सुद्धा मी म्हणजे अनेक सभासदांनी मला फोन केले आणि म्हणाले की वर्षाताई तुम्ही उभं राहिलंच पाहिजे. तर म्हणजे यावेळेला अगदी शॉर्ट पिरियड होता, त्यामुळे अशी इच्छा नक्की करून उभं राहायची. पण सगळ्यांनी मला स्वस्त बसू दिलं नाही. अर्थात मी उभी राहिले, फॉर्म भरला. पण त्याच्यानंतर मला असं कळण्यात आलं आणि स्वतः नीलमताईंनी मला फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की मी माझा अर्ज मागे घेतो. मी म्हटलं अहो नीलमताई असं करू नका. म्हणजे श्रीमती नीलम शिर्के सावंत यांचा मला फोन आला आणि त्या मला म्हणाले की मी अर्ज मागे घेणार, कारण तुमच्यासारखी ज्येष्ठ अभिनेत्रीबरोबर मला निवडणुकीच्या रिंगणात उभं राहायचं नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही बिनविरोध निवडून यावं अशी माझी इच्छा आहे. आणि मी त्यांनाही धन्यवाद देते आणि तसंच परमेश्वराची मी ऋणी आहे आणि सगळ्या सभासदांच्या ज्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेत त्याच्याबद्दल मी खूप त्यांना धन्यवाद. चित्रकर्मी पॅनलमधून त्या निवडून आलेल्या आहेत आणि तुम्ही भविष्यात आता तुमचं पॅनल जर लागलं तुम्ही काही कामांवरती कोणत्या कामांवरती जास्त? सर्वप्रथम सर्वांना मी सांगू इच्छिते की 7 जून 2026ला अखिल भारतीय चित्रपट मंडळाची निवडणूक आहे आणि हा दिवस 10 वर्षानंतर आलेला आहे. तर आपलं मत द्या बहुमूल्य. सगळ्या सभासदांना मी सांगू इच्छिते. मला हेही कळतं की बऱ्याच सभासदांचं नाव लिस्टमध्ये नाही, म्हणजे ज्यांचं लिस्टमध्ये आहे त्यांनी जरूर मतदान करावं. आणि चित्रकर्मी ह्या आमच्या पॅनलतर्फे 14 उमेदवार उभे राहिलेले आहेत. अतिशय अनुभवी आणि योग्य असे ते उमेदवार आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांना तुम्ही बहुमताने विजयी करावं अशी माझी नम्र विनंती आहे. बरं, निवडून आल्यानंतर मला असं वाटतं की बऱ्याच ज्या गोष्टी आहेत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते सभासदांच्या हितासाठी आपण झटलं पाहिजे आणि तो मेन एजेंडा असला पाहिजे. बाकीच्या योजना वगैरे ज्या आहेत त्या एका दिवसात अशा पार पडत नाहीत, कारण त्याच्यासाठी आपण जेव्हा गव्हर्नमेंटमध्ये जातो, सरकारकडे जातो, त्याला परमिशन्स लागतात, हे लागतं. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जे काय आहे ते मला असं वाटतं की ज्या सभासदांचं नाव या यादीत नव्हतं, अनेक सभासद आहेत आपले 30,000 किंवा 35,000, त्या अ गटातले जे सभासद आहेत, अजीव जे सभासद आहेत, त्यांचं नाव लिस्टमध्ये आणणं हा मुख्य एक कार्यक्रम किंवा एजेंडा असला पाहिजे. तसंच आपल्या महामंडळाचा निधी कसा वाढवता येईल हे बघितलं पाहिजे. कधी डोनेशन्स होतात, पण त्या डोनेशनवर आपण अवलंबून नसून सभासदांनी जी फी आपण आकारतो त्यांना आणि त्या पैशातूनच म्हणजे बूंदचे सागर भर जात आहे. तसंच त्यांनी इतक्या वर्षात एवढा निधी जो गोळा झाला आहे तो केवळ सभासदांच्या स्वकष्टाने स्वखर्चातून झालेला आहे. तर हा निधी वाढला पाहिजे आणि ज्यांना डोनेशन करायचं आहे ते अर्थात या न्यासाला करूच शकतात, तर त्यांनीही करावं. कारण ही अखिल भारतीय चित्रपट महामंडळ ही एक व्यासपीठ आहे सगळ्या सभासदांचं हे आहे. आणि दुसरं आपलं नाव जे GR मधून दिलेलं आहे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं, जेणेकरून शेवटची NOC घेण्यासाठी निर्माते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडे येत होते, ते आपलं आता त्याच्यात नाव वगळण्यात आलेलं आहे आपल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचं. त्यासंबंधीही आम्ही खूप कष्ट घेऊ आणि ते नाव परत येईल याची तुम्हाला ग्वाही देऊ. अर्थात त्याच्यासाठी राजाश्रय पाहिजे आणि तो आम्हाला मिळेल नक्कीच. आणि पुन्हा एकदा विनंती, चित्रकर्मी ह्या पॅनलला तुम्ही बहुमताने विजयी करा. कपबशी या चिन्हावर तुमचं मत शिक्कामोर्तब. नक्कीच चित्रकर्मी पॅनल नक्कीच निवडून येईल आणि मराठी चित्रपटांना चांगले दिवस येतील, मराठी चित्रपट महामंडळाचे चांगले दिवस येतील